बायकोमध्ये हे गुण असतील तर घरात वाद कधीच होणार नाहीत। 1. घरातील स्त्रीने किंवा बायकोने नेहमी सर्वांशी मनमिळावू असावे। 2. घरातील गोष्टी किंवा घरातील वादविवाद बाहेरच्या लोकांना सांगत बसू नये। 3. माहेरच्या लोकांसमोर चुकूनही आपल्या नवऱ्याचा अपमान करू नये किंवा वाईट बोलू नये। 4. संसार म्हणजे नवरा बायको दोघेच नसून संपूर्ण कुटुंब असते, म्हणून बायकोने संपूर्ण कुटुंबाशी प्रेमाने वागावे। 5. सासरमधील वडीलधाऱ्या लोकांना उलट उत्तर देऊ नये आणि त्यांच्यासमोर उर्मट किंवा वाईट वागू नये। 6. जर नवरा कमी पैसे कमवत असेल तर त्याला समजावून घेणे आणि सुखी संसारासाठी ॲडजस्टमेंट करणे खूप गरजेचं आहे। नवरा बायको दोघांनीही जे असेल त्यात समाधान मानून संसार सुखी करावा। 7. जर सासरमध्ये जर कोणी अपमान करत असेल किंवा वाईट बोलत असेल तर त्याचे उत्तर योग्य भाषेत व मर्यादेमध्ये राहून द्यावे। 8. सासरमध्ये जर कोणी सतत चूक काढत असतील तर थोडे दिवस किमान ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करावा। तसे नाही झाले तर दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःचे वेगळेपण अस्तित्व निर्माण करा। 9. जर नवऱ्याबरोबर भांडण झाले तर लगेच माहेरी निघून जाणे चुकीचं आहे, कारण नवरा बायकोतील भांडण हे माहेरी सांगितल्यामुळे आपल्याच नवऱ्याची बदनामी होते व त्यांचा कमीपणा होतो। 10. आपल्या घरातील सासू सासरे, दीर, जाऊ, नणंद इतर कोणतेही नातेसंबंधाची बाहेर जाऊन निंदा करू नये। 11. नवरा जर रागात असेल त्यावेळेस बायकोने शांत राहणे योग्य असते, कारण भांडण हे जास्त लांबत नाही। संसार म्हटलं तर स्त्रीने समजूतदारपणाने घेतलंच पाहिजे। 12. जर तुमच्या नवऱ्यावर एखादे मोठे संकट आले तर नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही बायको म्हणून उभे राहिले पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। 13. प्रत्येक स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळून छंद आणि स्वतःच्या कर्तृत्वाकडे लक्ष देता आले पाहिजे। 14. सासरमध्ये दुसऱ्यांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करू नये। 15. स्त्रीने नेहमी स्वतःबरोबर दुसऱ्याच्या आनंदात भर कशी पडेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। 16. सुखी संसार हवा असेल तर लहान सहान तक्रारी करू नयेत। 17. आपल्यामुळे घरात भावाभावामध्ये किंवा बहीण भावामध्ये किंवा मायलेकांमध्ये भांडण होईल असे वर्तन ठेवू नये। 18. घरामधील क्षुल्लक तक्रारी नवऱ्याला वारंवार सांगू नका, कारण त्यामुळे त्यांचे कामाकडे दुर्लक्ष होऊन यश प्राप्त करू शकणार नाही। 19. नवरा जर कोणत्या काळजीमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल तर त्यांची चौकशी करून त्यांना मानसिक आधार देणे बायकोचे प्रथम कर्तव्य आहे। 20. नवरा जर तुमच्याशी आधीपेक्षा वाईट वागत असेल तर त्यांच्या मनात तुमच्याविषयी काहीतरी गैरसमज झाला आहे का याची विचारपूस करून घेणे व त्याचा खुलासा करून योग्य बाजू मांडणे। एक लक्षात घ्या, एका बायकोला नवऱ्याची साथ हवी असते आणि ती जर तिला मिळाली तर घरामध्ये सुख, शांती, समाधान सर्व काही येऊ शकते। जर सासरमध्ये तिच्याशी काही चुकीची वागणूक झाली तर ती कशी शांत बसेल? म्हणून बायकोत काही चांगले गुण हवेत अशी प्रत्येक नवऱ्याची अपेक्षा असते। तशीच प्रत्येक बायकोची ही अपेक्षा असते की आपल्या नवऱ्यात चांगले काही गुण हवेत। तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।